Hello everyone, today we are going to learn standard 7 practice set 38. Question number 1 आहे 5 workers take 12 days to weed a field. How many days would 6 workers take and how many would 15 take? क्वेश्चन समजून घ्या. 5 वर्कर्सला 12 डेज आवश्यक आहे फील्ड वीड करण्यासाठी. फील्ड वीड करणे म्हणजे काय? गवताची कापणी करणे. सो एक काम करण्यासाठी त्यांना 12 डेज आवश्यक आहे 5 वर्कर्सला. तर अशा 6 वर्कर्सला तेच काम करण्यासाठी किती डेज आवश्यक आहे हे फाइंड करायचं आहे. ओके. आणि तशाच 15 वर्कर्स घेतले तर तेच काम किती दिवसामध्ये कंप्लीट होणार हे पण फाइंड करायचं आहे. तर हे एक्झाम्पल इथे इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. कसं इन्व्हर्स प्रपोर्शन? तर बघा, फर्स्ट क्वांटिटी वर्कर आहे, सेकंड क्वांटिटी डेज आहे. जसे आपण इथे वर्कर इन्क्रीज केले तसं ते काम करण्यासाठी कमी दिवस लागणार आहे, म्हणजे डेज हे डिक्रीज होत जातील. ओके. फर्स्ट क्वांटिटी जर इन्क्रीज केली तर सेकंड क्वांटिटी ही डायरेक्टली डिक्रीज होते. म्हणून हे इन्व्हर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल आहे. आता तुम्हीच बघा, इथे 5 वर्कर आहे, 5 वर्करला 12 डेज रिक्वायर्ड आहे. तर 5 वर्करचे आपण इन्क्रीज करून 6 वर्कर घेतले तर 6 वर्कर हे तेच काम कमी दिवसामध्ये करू शकतील ना. आणि ते 6 वर्करला रिप्लेस करून 15 वर्कर्स घेतले तर ते 15 वर्कर तर खूप लवकर काम करतील, म्हणजे डेज हे कमी होतील. फर्स्ट क्वांटिटी इथे इन्क्रीज होत आहे तर सेकंड क्वांटिटी ही आपोआपच डिक्रीज होत आहे. म्हणून आपण ह्या एक्झाम्पलला म्हणू शकतो हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. ओके. आता आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं की डायरेक्ट प्रपोर्शनचे एक्झाम्पल. डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये दोन्हीही क्वांटिटी ह्या सोबत इन्क्रीज होतात, बट इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दोन्हीही क्वांटिटीमध्ये फरक आहे. फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज केली तर सेकंड क्वांटिटी ही डिक्रीज होते. अंडरस्टँड? असं लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे सांगायचं की हे एक्झाम्पल दिलेलं आहे हे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो मी इथे राईट करून घेते. सो बघा, इथे राईट करून घेतलेलं आहे आपण. द नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज टेकन बाय देम टू कम्प्लीट अ वर्क आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. जे वर्कर्स एक वर्क म्हणजे एक काम करण्यासाठी डेज जितके रिक्वायर्ड आहे त्यांना, तर ते इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. तर या ठिकाणी आता आपण काय करणार, टेबल फॉर्मनुसार हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. बिकॉज यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स विचारलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर 6 वर्करला किती डेज रिक्वायर्ड आहे अँड देन 15 वर्करला किती डेज रिक्वायर्ड असणार आहे सेम वर्क करण्यासाठी. तर फर्स्ट क्वांटिटी काय आहे इथे? वर्कर. अँड सेकंड क्वांटिटीज आहे नंबर ऑफ डेज. ओके. वर्कर किती आहे? आपल्याला वर्कर दिलेली आहे फर्स्ट क्वांटिटीमध्ये 5, 6 अँड 15. ओके. 5, 6 अँड 15 वर्कर्स आहे. 5 वर्कर्स एक वर्क करण्यासाठी 12 डेज रिक्वायर्ड आहे त्यांना. तर इथे 6 वर्करला तेच वर्क करण्यासाठी किती डेज रिक्वायर्ड असणार, तर आपण एक्स कन्सिडर करणार. आणि देन 15 वर्करला किती डेज रिक्वायर्ड आहे ते वाय कन्सिडर करणार आहे. अंडरस्टँड? आता बघा, हे एक्झाम्पल इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. तर इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये ह्या दोन्ही क्वांटिटीचा प्रोडक्ट हा सेम असतो, इक्वल असतो. म्हणजे ही फर्स्ट क्वांटिटी आहे 5, 12, यांचा प्रोडक्ट जितका येणार आहे तितका प्रोडक्ट ह्यांचा येणार आहे. ओके. हे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतं. पण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आपण बघितलं होतं प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये, तिथे रेशो दिलेल्या क्वांटिटीचा रेशो इक्वल असतो. ओके. दिलेल्या ज्या 2 क्वांटिटी असतात त्यांचा रेशो इक्वल असतो हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये. आणि इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दिलेल्या क्वांटिटीचा प्रोडक्ट इक्वल असतो. म्हणजे जो प्रोडक्ट ह्यांचा असणार आहे तोच इक्वल प्रोडक्ट ह्या क्वांटिटीचा असणार आहे. प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. सो इथे मी राईट करते इक्वेशन 5 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय एक्स. इथे इक्वल टू साईन यासाठी केलं बिकॉज ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी दोन्ही क्वांटिटीचा प्रोडक्ट हा इक्वल असणार आहे. इथे 6 आहे, हा 6 आपण ह्या अपोजिट साईडला शिफ्ट करणार, ज्या साईडला नंबर्स आहेत त्या साईडला. तर बघा, इथे 5 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 6 इज इक्वल टू एक्स.
6 1 जार 6, 6 2 जार 12. रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू एक्स. आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, 1 ने डिवाइड केलं तर तेच आन्सर येणार आहे. 5 मल्टिप्लाय बाय 2 10. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 10. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की 6 वर्कर जर असतील तर त्यांना किती डेज रिक्वायर्ड आहे एक वर्क फिनिश करण्यासाठी 10 डेज. ओके. आता नेक्स्ट आपल्याला हे फाइंड करायचं आहे की 15 वर्कर असतील तर किती डेजमध्ये ते काम फिनिश करतील. तर इथे पण बघा जो प्रोडक्ट 5 मल्टिप्लाय बाय 12 येणार आहे त्या प्रोडक्टच्या इक्वल 5 मल्टिप्लाय बाय वाय असणार आहे. ओके. तर आता इथे एक्स इज इक्वल टू 10 मिळाला ना, हे आपण राईट करून घेऊ पहिले. 6 वर्कर विल टेक 10 डेज. ओके. आता सिमिलरली आपण सेकंड सॉल्व करणार. 5 मल्टिप्लाय 12 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय वाय. या प्रोडक्टच्या इक्वल ह्यांची प्रोडक्ट असणार आहे बिकॉज हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे म्हणून आपण असं राईट केलं. आता हा 15 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे 5 मल्टिप्लाय 12 अपॉन 15 घ्यावं लागेल. ओके. आणि इथे राहणार आहे वाय. 5 1 जार 5, 5 3 जार 15. इथे 3 आला. आता या 3 ने आपण 12 ला डिवाइड करू शकतो. 3 1 जार 3, 3 4 जार 12. म्हणजे इथे किती आन्सर येणार, इथे 1 येणार, इथे 4 येणार. 4 मल्टिप्लाय बाय 4, 4च येणार आहे. 4 1 जार 4 आणि 4 ला 1 ने डिवाइड केलं तर आन्सर 4च येणार आहे. सो वाय मिळालेला आहे आपल्याला 4. म्हणजेच हा वाय काय कन्सिडर केला होता 15 वर्कर किती दिवसामध्ये काम करणार आहे. तर 15 वर्करला आवश्यक आहे 4 डेज. 15 वर्कर्स विल टेक 4 डेज. ओके. क्वेश्चन सेकंड आहे मोहन राव टूक 10 डेज टू फिनिश अ बुक रीडिंग 40 पेज एव्हरी डे. हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 डेज. मोहन राव हे 10 डेजमध्ये एक बुक फिनिश करत होते आणि एव्हरी डे किती पेजेस रीड करत होते 40 पेजेस रीड करत होते. तर त्यांना तेच बुक 8 डेजमध्ये फिनिश करायचं आहे. तर प्रत्येक दिवशी त्यांना किती पेजेस रीड करावे लागतील. अंडरस्टँड. सो फर्स्ट क्वांटिटी काय आहे डेज अँड सेकंड क्वांटिटीज आहे पेजेस. पेजेस रीड इन एव्हरी डे. म्हणजेच जर फर्स्ट क्वांटिटी आपण कमी केली तर सेकंड क्वांटिटी ही वाढवावी लागेल. म्हणजे इथे जर एक बुक आपण 10 डेजमध्ये फिनिश करत आहे तर आपल्याला 40 पेजेस 1 डेमध्ये रीड करावं लागणार. तेच बुक आपल्याला 8 डेजमध्ये फिनिश करायचं म्हणजे कमी दिवसामध्ये फिनिश करायचं आहे तर बुकचे पेजेस पर डे जास्त रीड करावे लागतील. म्हणजे इथे सेकंड क्वांटिटी इन्क्रीज होत आहे. बघा ही फर्स्ट क्वांटिटी आहे, इथे ही फर्स्ट आहे. ही फर्स्ट क्वांटिटी इथे डिक्रीज झालेली आहे तर सेकंड क्वांटिटी ही इन्क्रीज करावी लागणार आहे. म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन हे एक्झाम्पल आहे. अंडरस्टँड. इथे 10 डेज आहे 8 डेज आहे. 10 डेजमधील आपण 8 डेज घेतले म्हणजे कमी डेज केले तर जास्त पेजेस आपल्याला वाचावे लागतील. म्हणजे 40 पेक्षा जास्त पेजेस वाचावे लागतील. सेकंड क्वांटिटी इन्क्रीज झालेली आहे. तर हेच आपण आता इथे राईट करणार आहे. सो बघा पेजेस रीड पर डे अँड द नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द रीडिंग अ बुक आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. अंडरस्टँड. आता इथे एक टेबल फॉर्म करणार आहे आपण. बघा इथे एक टेबल फॉर्म करून घेतला. पेजेस रीड पर डे. पर डेला प्रत्येक दिवशी त्याला किती पेज रीड करावे लागणार आहे 40. सो इथे 40 राईट केले. अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट रीडिंग बुक. फर्स्ट क्वांटिटी काय दिलेली आहे रीड बुक कंप्लीट करण्यासाठी 10 डेज आणि सेकंड क्वांटिटी दिलेली आहे 8 डेज. आणि या 8 डेजमध्ये त्यांना प्रत्येक दिवशी किती पेजेस रीड करावे लागतील बुक कंप्लीट करण्यासाठी ते आपण एक्स कन्सिडर करणार आहे. अंडरस्टँड. बघा इथे 10 डेजमध्ये एक बुक कंप्लीट होते रीड करून तर प्रत्येक दिवशी 40 पेजेस रीड केले तरच 10 डेमध्ये कंप्लीट होणार आहे. तर 8 डेमध्ये कंप्लीट करायचे. आता 2 दिवस कमी करायचे आहे. यामधील 8 डेमध्ये कंप्लीट करायचं आहे बुक. तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या बुकचे पेजेस जे रोज आपण रीड करत आहे
ते इन्क्रीज करावे लागतील ना, जास्त पेजेस वाचले तर लवकर बुक कंप्लीट होणार. अंडरस्टँड? म्हणजे ही क्वांटिटी इथे वाढणार आहे. तर इथे आपण काय करणार, 40 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय x, बिकॉज यांची जी प्रोडक्ट आहे यांची मल्टिप्लिकेशन आहे सेकंड क्वांटिटीच्या इक्वल असणार आहे, यांची सेकंड क्वांटिटीच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल, यांची मल्टिप्लिकेशन इक्वल टू यांची मल्टिप्लिकेशन. ओके, देअरफॉर 40 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू x मल्टिप्लाय 8. अशा प्रकारचे इक्वेशन आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हा 8 नंबर आहे, इथे ह्या नंबरला अपोजिट साईडला नंबरकडे शिफ्ट करायचं आहे, याला शिफ्ट करायचं अपोजिट साईडला. तर इथे मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटर जाणार अपोजिट साईडला गेल्यानंतर डिनॉमिनेटर, तर इथे 8 येणार आणि इथे येणार आहे x. आता यांची आपण डिवाइड करणार. बघा 8 1 जार 8, 8 5 जार 40. ओके, 8 ने डिवाइड होत आहे. आता इथे 5 and 10 रिमेनिंग आहे, सो इथे राईट करून घेऊ आपण. 5 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू x. सो 5 10 जार 50 इज इक्वल टू x. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती 50 मिळाली. सो देअरफॉर 50 पेजेस should be read to complete reading the book in 8 days. ओके, इथे एव्हरी डे राईट करायचं राहिलेलं आहे, एव्हरी डे. ओके, रीड नंतर एव्हरी डे राईट करायचं, नंतर टू कम्प्लीट राईट करायचं आहे. तर हे बघा आपण इथे राईट केलेलं आहे 50 पेजेस शुड बी रीड एव्हरी डे टू कम्प्लीट रीडिंग द बुक इन 8 days. 8 days जर बुक कम्प्लीट करायचं आहे वाचून, तर आपल्याला प्रत्येक दिवशी म्हणजे एव्हरी डे प्रत्येक दिवशी आपल्याला 50 पेजेस रीड करावे लागणार आहे. अंडरस्टँड? एक्झाम्पल नंबर 3 आहे, मेरी सायकल ॲट 6 km/h. हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर aunt's house which is 12 km away? If she cycle at a speed of 4 km/h, how long would she take? हा क्वेश्चन इझी आहे, बट या क्वेश्चनला आपण थोडं वेगळ्या मेथडने सॉल्व करणार आहे. ओके, बघा क्वेश्चन समजून घ्या. मेरी ही 6 km/h या स्पीडने सायकल चालवत आहे आणि तिच्या आंटीच्या घरापर्यंत पोहोचत आहे आणि तिचे आंटीचं घर किती लांब आहे, 12 किलोमीटर आहे. ओके, डिस्टन्स दिलेला आहे 12 किलोमीटर. आता इथपर्यंत समजा इथे 6 km/h आहे म्हणजे ही स्पीड आहे, तिच्या सायकलची स्पीड दिलेली आहे आणि इथे डिस्टन्स दिलेला आहे. बट डिस्टन्स आणि स्पीडमध्ये कुठेही टाईम दिलेला नाही, बट या ठिकाणी टाईम आणि स्पीड हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे इथे, टाईम आणि स्पीड या क्वांटिटीचं. ओके, सेकंड बघा, इफ शी सायकल ॲट अ स्पीड ऑफ 4 km/h. जर तिने सायकलची स्पीड 4 km/h मध्ये केली म्हणजे एका तासामध्ये 4 किलोमीटर जात आहे, तर तिला किती वेळ लागणार आहे. ओके, किती वेळ रिक्वायर्ड आहे, टाईम किती रिक्वायर्ड आहे हे फाइंड करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला स्पीड दिलेली आहे, डिस्टन्स दिलेला आहे. इथे जर ही स्पीड आहे तर किती वेळ लागणार आहे ते फाइंड करायचं आहे, किती टाईम आवश्यक आहे या स्पीडने जर जात आहे या डिस्टन्सपर्यंत. समजलं तुम्हाला? हे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सपर्यंत जर या स्पीडने जात आहे सायकलने तर किती टाईम रिक्वायर्ड आहे ते फाइंड करायचं आहे. आणि जर तिने स्पीड कमी केली 4 km/h म्हणजे आधी पर आवर म्हणजे एका तासामध्ये 6 किलोमीटर सायकलने जात होती, आता 4 km/h आहे म्हणजे काय, एका तासामध्ये 4 किलोमीटरमध्ये जात आहे. तर इथे स्पीड कमी झालेली आहे, डिस्टन्स सेमच आहे 12 किलोमीटरच जायचं आहे, बट सायकलची स्पीड इथे कमी केलेली आहे तर टाईम हा वाढेल. सायकलची स्पीड जर जास्त असेल तर कमी टाईममध्ये पोहोचेल आणि सायकलची स्पीड जर कमी केली तर टाईम हा जास्त रिक्वायर्ड असणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे इथे
स्पीड आणि टाइम हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. स्पीड इथे कमी केली, टाइम इन्क्रीज होणार आहे. फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज झाली, सेकंड क्वांटिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, अशामध्ये हे इन्व्हर्सली प्रपोर्शन एक्झाम्पल आहे. तर इथे आपण राईट करून घेऊ. स्पीड अँड द टाइम टेकन टू कव्हर अ सर्टन डिस्टन्स आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. एक डिस्टन्स कव्हर करण्यासाठी स्पीड आणि टाइम इथे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये दिलेला आहे. आता इथे आपल्याला एक टेबल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. यामध्ये स्पीड, टाइम आणि डिस्टन्स अशा 3 क्वांटिटी दिलेली आहे. बट त्या 3 क्वांटिटीमधून टाइम आणि स्पीड हे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. इथे राईट करून घेऊ टेबल. बघा, फर्स्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे 6 किलोमीटर पर हार. ही स्पीड आहे, 6 किलोमीटर पर हार आहे आणि डिस्टन्स आहे 12 किलोमीटर. या 12 किलोमीटर डिस्टन्समध्ये जाण्यासाठी 6 किलोमीटर पर हार स्पीड आहे. तर किती टाईम रिक्वायर्ड आहे? टाईम दिलेला नाही, टाईम एक्स कन्सिडर करणार आहे या ठिकाणी. अंडरस्टँड? आणि देन त्या स्पीडची आपण इथे कमी स्पीड दिलेली आहे आपल्याला 4 किलोमीटर पर हार. आता इथे स्पीड कमी झालेली आहे पण डिस्टन्स सेम आहे, सेम डिस्टन्सला जायचं आहे आणि स्पीड कमी केलेली आहे. तर इथे टाईम हा इन्क्रीज होणार. त्या टाईमला आपण इथे वाय कन्सिडर करू. ओके, देन जसं की आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे की ह्या क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ह्या क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन, दोन्हीही क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन ही इक्वल असणार आहे. तर जसं की आता इथे 6 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय वाय राईट केलं आपण. इथे ही क्वांटिटी मल्टिप्लिकेशन इक्वल टू ही क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन येणार आहे. तर यामध्ये एक्स पण फाइंड करायचा आहे, वाय पण फाइंड करायचा आहे, दोन्ही क्वांटिटी फाइंड करायच्या आहे. टोटल इथे 4 क्वांटिटी आहे. 4 क्वांटिटीमधील आपल्याला 2 क्वांटिटी फाइंड करायच्या आहे. जर यामध्ये 3 क्वांटिटी दिलेल्या असत्या आणि 1 क्वांटिटी फाइंड करायची असती तर आपण इझिली फाइंड करू शकलो असतो. बट आता इथे 2 क्वांटिटी फाइंड करायची आहे तर इथे आपण हे फाइंड करू शकणार नाही. सो त्यासाठी आपल्याला बघायचं आहे, एक फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. अंडरस्टँड? तर इथे स्पीड मल्टिप्लाय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. तर बघा, फर्स्ट काय आहे, स्पीड दिलेली 6 किलोमीटर पर आवर. स्पीड आहे 6 मल्टिप्लाय बाय टाइम फाइंड करायचा आहे, एक्स कन्सिडर केला आणि डिस्टन्स इथे आहे 12 किलोमीटर, 12 राईट केला. अंडरस्टँड? आता हा 6 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे 12 ॲज इट इज राहणार आहे अपॉन 6. इथे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर डिव्हायडेशनला येणार. सो एक्स इज इक्वल टू 6 1 जार 6, 6 2 जार 12. इथे आन्सर येणार आहे 2. म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 मिळालेला आहे. तर इथे स्पीड 6 किलोमीटर पर आवर असेल तरीही किती टाईम रिक्वायर्ड आहे? 2 आवर. अंडरस्टँड? सो इथे राईट करायचं 2 हार. सिमिलरली आपण हा पण टाईम फाइंड करू शकतो याच फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग. सो इथे आपण हा फॉर्म्युला राईट करू. स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. ओके, सो सेकंड क्वांटिटीमध्ये बघा, स्पीड किती आहे? 4 किलोमीटर पर आवर आणि डिस्टन्स किती आहे? 12 आहे. तर इथे स्पीड आहे 4 मल्टिप्लाय बाय टाइम काय आपण कन्सिडर केला? वाय आणि डिस्टन्स आहे 12. आता इथे वाय राईट केला तर हा 4 अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर डिव्हायडेशनला जाणार आहे. ओके, 4 1 जा 4, 4 3 जा 12. वाय इज इक्वल टू 3 हार. ओके, 3 हावर्स. देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. मेरी टेक्स 2 hours at the speed of 6 kilometer per hour and she takes
3 hours at the speed 4 किलोमीटर पर आवर. मेरीला 2 hours रिक्वायर्ड आहे जर त्या सायकलची स्पीड 6 किलोमीटर पर आवर असेल आणि जर 4 किलोमीटर पर आवर स्पीड असेल तर 3 hours रिक्वायर्ड आहेत. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 4 आहे द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days फॉर 4000 पीपल. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6000 पीपल. इथे गव्हर्नमेंट हाऊसमध्ये धान्याचा एक स्टॉक आहे. ग्रेन मीन्स धान्याचा एक स्टॉक आहे. तो 30 daysमध्ये 4000 पीपलला रिक्वायर्ड आहे. तर अशा 6000 पीपलला किती डेजमध्ये रिक्वायर्ड आहे. म्हणजे इथे पीपल आपण इन्क्रीज करत आहे तर दिवस कमी होतील, डेज कमी होतील. ओके. सो इथे हे पण इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. जसं एक क्वांटिटी आपण इन्क्रीज करत आहे तर सेकंड क्वांटिटी ही डिक्रीज होत आहे. अंडरस्टँड. सो डेज अँड पीपल हे इथे दोन्हीही क्वांटिटी इनव्हर्सली प्रपोर्शन आहेत. सो मी इथे राईट करून घेते. द नंबर ऑफ पीपल अँड द नंबर ऑफ डेज दॅट द स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे डेज आणि पीपल हे दोन्ही क्वांटिटी इनव्हर्स प्रपोर्शन आहे. हे इथे आपण राईट करून घेतलेलं आहे. आता एक टेबल फॉर्म करायचा आहे. तर इथे राईट करायचं आहे नंबर ऑफ पीपल. ओके. सो नंबर ऑफ पीपल किती आहे 4000 आणि दिलेले आणखी इन्क्रीज करून 6000. ओके. अँड नंबर ऑफ डेज डेज किती आहे 30 days आणि इथे x डेज हे आपण कन्सिडर करू बिकॉज आपल्याला 6000 पीपलसाठी x डेज कन्सिडर करावे लागणार आहे. सो आता ह्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू ही क्वांटिटी. सो इथे येणार आहे 4000 मल्टिप्लाय बाय 3000 इज इक्वल टू 6000 मल्टिप्लाय बाय x. हा 6000 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे म्हणजे 4000 मल्टिप्लाय 3000 डिवाइडेड बाय 6000 इज इक्वल टू x. ओके. आता यांचे डिवायडेशन करून घेऊ. बघा इथे 1 2 3 1 2 3 हे 0 कॅन्सल होऊन जातील आणि इथे 2 1 जार 2 2 2 जार 4 2 3 जार 6 हे आन्सर येणार आहे. आणि रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे बघा. आता इथे 2 मल्टिप्लाय 30 अपॉन इथे 3 इज इक्वल टू x. 3 1 जार 3 3 10 जार 30. ओके. 3 10 जार 30. रिमेनिंग व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू x. 2 मल्टिप्लाय 10 येणार आहे आन्सर 20. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळालेली आहे. x इज इक्वल टू 20. म्हणजे इथे x कन्सिडर केला होता आपण की 6000 पीपलला किती डेज ते ग्रेन पुरणार आहे. ओके. म्हणजे इथे पीपल आपण इन्क्रीज केले तर कमी दिवसामध्येच ते ग्रेन फिनिश होणार आहे. ते धान्य तिथे फिनिश होणार आहे. तर देअरफोर द स्टॉक of grain will last for 20 days for 6000 people. ओके. सो मुलांनो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. ओके. आपण भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.